आपका दोस्त शेख जमील। आप देख रहे हैं शब्द की गूंज। शब्द की गूंज में आपका स्वागत है। आज दिनांक 13/7/2024 रोजी ग्रामपंचायत धामणगावडे येथील गावातील नागरिकांकडून गावात पाणी पुरवठा सुरळीत चालू व्हावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे की 3 दिवसाच्या आत जर पाणी पुरवठा सुरळीत चालू झाला नाही तर आम्ही ग्रामपंचायतवर सर्व नागरिक व महिलांसोबत हंडा मोर्चा आणणार आहे। याची ग्रामविकास अधिकारी आणि प्रशासनाने दखल घ्यावी। जर पाणी सुरू झालं नाही तर इथे तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल। कारण आज पेरणीचे दिवस आहे। सध्या हा गाव 70% शेतकरीवर डिपेंड आहे आणि शेतकरी शेतमजूर हे कर्ज काढून आपले काम धकवत आहे आणि या काळात कुदरती कहर पण लोकांवर येत आहे की पाऊस बरोबर पडत नाही आणि तिच्यात हा सुलतानी कहर पण जनतेवर ठोकण्यात आलेला आहे की सुलतान गावाचा सरपंच आहे, गावाच्या नागरिकांचा पाणी बंद केलेला आहे। तो हे आमच्यासाठी खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की आम्हाला वरचं पाणी पण भेटत नाही आणि खालचं सुलतानी कहर पण आमच्यावर लादण्यात आलेला आहे। तरी शासनाला आम्ही विनंती करतो की आमच्या गावकऱ्यांचं पाणी चालू करावे। तसेच यासोबत ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी लोकांचं नागरिकांचं तर बंद केलेलं आहे, परंतु विद्यार्थ्यांना जे शाळेचं पण पाणी बंद केलेलं आहे। तसेच ढोरांचं हौजांचं पाणी सुद्धा बंद केलेलं आहे। तरी माणसासोबत हे मुख्य जनावरांची सुद्धा बदवा घेण्याचे काम हे सध्या ग्रामपंचायत प्रशासन करत आहे। तरी आम्ही या माध्यमातून त्यांना विनंती करतो की त्वरित त्यांनी गावाला पाणी पाजावे आणि पुण्याचं काम करावा। तसेच वसुलीचा राहिलेला विषय तर आपल्या स्तरावर नियोजनबद्ध त्यांनी कारवाई करायला पाहिजे आणि या आधीही ग्रामपंचायत प्रशासनाने 2 महिने आधी 1 महिना पाणी पुरवठा पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवला होता। तेव्हा त्यांनी वसुली का केली नाही हा आम्हाला समजत नाही। ग्रामपंचायत प्रशासन कोणत्या पद्धतीने चालवण्याचं काम करत आहे। तरी आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी तात्काळ पाणी पुरवठा चालू करावे। धन्यवाद।